स्वाती आज तुमचं परत एकदा स्वागत करते माझ्या चॅनलवरती। आज आपण BMS फर्स्ट इयरमधील पदार्थ विज्ञान सब्जेक्ट बघत आहोत। त्यात आपण सांख्य दर्शनापैकी माहिती दिलेली आहे। आज आपण योग दर्शन बघणार आहोत। योग दर्शन हा 5 मार्क्स 3 मार्क्स प्लस MCQसाठी पण हे क्वेश्चन्स येऊ शकतात। तर यामध्ये योग दर्शन प्रवर्तक पतंजली हे असून यांचा काळ इसवी पूर्व 200 एवढा मानला आहे। या दर्शनाचा आधारभूत ग्रंथ योगसूत्र आहे। यात 195 सूत्र रचना यांच्याद्वारे दर्शनास सेश्वर सांख्य असेही म्हणतात। योग निरुक्तीमध्ये सर्वार्थाने विलीन होणे म्हणजेच संयोग पावणे त्याच योग निरुक्ती असे संबोधितात। त्याच्या व्याख्यामध्ये जर झालं तर मनोव्यापार पूर्णतः नियंत्रण मिळवणे म्हणजेच आपलं मानसिक कुठलेही विचार असो किंवा काही आपण एखादी गोष्ट करते तर त्यावर कंट्रोलर हे योग दर्शनाद्वारेच आपल्याला मिळते। योगाचे अष्टांग योग म्हणजेच 8 योग सांगितलेले आहेत पतंजलीनुसार। त्यामध्ये प्रथम यम, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रहण हे 5 यम। अहिंसा कोणत्याही सजीवात मनाने व शरीराने पीडा न देणे। सत्य भाषण करणे नेहमी। अस्तेय चोरी न करणे। ब्रह्मचर्य ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय यांच्यावर नियंत्रण ठेवणे। अपरिग्रह आवश्यकतेपेक्षा अधिक बाह्य उपभोग पदार्थाचा संग्रह न करणे। सेकंड याच्यामध्ये झालं तर नियम याच्यामध्ये 5 प्रकार त्याचे आहेत। शौच, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान। शौच म्हणजेच शरीर व मानसिक शुद्ध ठेवणे म्हणजे शौच। संतोष कुठल्याही स्थितीमध्ये मन आनंदी ठेवणे। तपस शरीर व मनाचे सामर्थ्य वाढविणाऱ्या क्रिया म्हणजेच तपस होय। स्वाध्याय म्हणजेच गुरुद्वारे जे विशिष्ट प्रशिक्षण आपण प्राप्त करतो अध्ययन करणे म्हणजेच स्वाध्याय। ईश्वर प्रणिधान ईश्वराचे अस्तित्व मान्य करून विश्वाच्या नियंत्रण शक्ती बाबत अस्तित्व भाव ठेवणे। त्यानंतर येणार थर्ड आसन शरीराला दीर्घकाळपर्यंत सुखदायक ठरवणाऱ्या शरीर अवयवांच्या स्थितीस आसन असे आपण म्हणतो। प्राणायाम मनाच्या शक्तीद्वारे शरीराच्या अनैच्छिक क्रिया जसे श्वासोच्छ्वास याच्यावर संपूर्ण नियंत्रण मिळवणे म्हणजेच प्राणायाम। प्रत्याहार 5वा पॉईंट ज्ञानेंद्रियावर संपूर्ण नियंत्रण प्राप्त करणे प्रत्याहार होय। धारणा मनाची एकाग्रता साधणे म्हणजेच धारण करणे त्या गोष्टी। ध्यान दीर्घकाळ मनाला एकाच ठिकाणी केंद्रित करणे म्हणजेच एकाग्रता ठेवणे त्याला ध्यान असे आपण म्हणतो। समाधी इंद्रियावर संपूर्ण विजय प्राप्त झाल्यावर प्राप्त होणारी स्वरूप शून्य स्थिती जी आहे ती समाधी होय। त्याच्यामध्ये असम्राट समाधी एकाग्र भावनेने विश्व निरीक्षण करता येते परंतु स्वतः नष्ट होत नाही अशाच प्रज्ञात समाधी। आता प्रज्ञात समाधी विश्वास होणाऱ्या घटकांशी संपूर्ण एकरूप झाल्याचा अनुभव प्राप्त होतो त्यास असंज्ञ समाधी असे म्हणतात। थँक्यू।